नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 41. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years, द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. फर्स्ट ऑप्शन आहे 12%, सेकंड आहे 15%, थर्ड आहे 4% आणि फोर्थ आहे 10%. तर यातलं आपलं ऑप्शन काय येतं ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण जर ऑप्शन हे 4 घेतला म्हणजे आन्सर किती आहे, 4 हे 10% आहे. त्याचं सोल्युशन बघूया कसं 10% येतं ते. रेट इक्वल्स टू टोटल इंटरेस्ट इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल इंटू टाइम इक्वल्स टू, तर टोटल इंटरेस्ट किती आहे, 340 आहे, इंटू 100 करूया, अपॉन प्रिन्सिपल इंटू टाइम. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली 1700, इंटू टाइम किती दिलेला आहे 2. ठीक आहे. आता इथे बघा, इथे तर हे 2 0 कट होतात, हे 2 0 कट होऊन जातात. मग 17 1 जा 17, 17 2 जा 34 आणि हा 0 ॲज इट इज. इथं मग 21 जा ते 20 येतो आणि अपॉन 2. मग 2ने डिवाईड केलं तर 2 1 जा 2, 2 10 जा 20. मग इथे काय येतं 10 हे आपलं ॲन्सर येतं. म्हणजे इथे काय येतं, रेट ऑफ इंटरेस्ट इज 10%. ओके, समजलं सर्वांना. तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे, if the interest on 3000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of year, what would be interest be on 1500 rupees under the same condition. तर फर्स्ट कंडिशन आहे 300 रुपीज, सेकंड आहे 1000 रुपीज, थर्ड आहे 700 रुपीज आणि फोर्थ आहे 500 रुपीज. तर यामध्ये आपण आता ऑप्शन फर्स्ट घेऊया. इथे येईल आन्सर फर्स्ट इक्वल टू 300 रुपीज. ते सोल्युशन घेऊया. इंटरेस्ट ऑन रुपीज इक्वल टू 3000 इक्वल्स टू 600 रुपीज. ओके, तर मग इथे देअर फॉर इंटरेस्ट ऑन रुपीज 15,000 इक्वल टू एक्स मानूया, सॉरी 1500 इथे. देअर फॉर एक्स इक्वल्स टू मग 1500 इंटू हे 600 कडचे डिवाइड बाय हे 3000 येते. ओके, मग आता आपण इथे करूया, हे 2 0 कट झाले आणि इथला हा 1 0 कट होतो. मग इथे येईल 15 इंटू 60. ठीक आहे, 15 इंटू 60 डिवायडेड बाय 3. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आधी, नंतर त्याला डिवाइड बाय 3 करून त्याचा आन्सर येतं 300. ओके, समजलं सर्वांना. बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, क्वेश्चन नंबर 3. जावेद डिपॉझिटेड 1200 rupees at 9 PCPA in a bank for same year and withdraw his interest every year at the end of the period. He had received altogether 17,400 rupees. For how many years had be deposited his money. ठीक आहे. तर इथे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 12,000 रुपीज. आर दिला आहे 9 आणि टाईम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, इथे येईल इंटरेस्ट इक्वल्स टू टोटल अमाऊंट
minus principal equal to 17,400 minus 12,000 इक्वल्स टू किती येतात 5,400 रुपीज. ते येईल टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100. Therefore R is equals to total interest into 100 अपॉन P इंटू T इक्वल्स टू टोटल इंटरेस्ट किती आहे मग 5,400 इंटू 100 अपॉन P इंटू T म्हणजे इथे येईल 12,000 इंटू 9. ओके, आता इथे बघा 9 1 जा 9, 9 6 जा 56. ओके, आणि मग हे 1 2 0 कॅन्सल होतात. इथला एक 0 कट होतो, इथे येतो एक 0. मग इथे येईल 16 अपॉन 12, 60 अपॉन 12. ओके, मग 12 1 जा 12, 5 जार 60. इथे 5 आन्सर येतं. ठीक आहे, आपण फायनल आन्सर घेऊया इथे. देअरफॉर आन्सर जावेद had deposited his money for 5 years. ठीक आहे, समजलं. क्वेश्चन नंबर 4 आहे लताबेन borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest of 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? ठीक आहे, आपल्याला काढायचं किती मनी त्यांनी घेतलेला आहे. तर इथे सोल्युशनमध्ये येईल R इज इक्वल्स टू किती दिवसासाठी घेतला आहे 10 years. टाईम आहे 2.5 इयर्ससाठी घेतला आहे 10 इंटरेस्टने. ठीक आहे, याचा मग आता 2 जा 4 4 प्लस 1 5 अपॉन 2 येईल. इथे आपण कन्वर्ट करून घेऊया इयर्स. ओके, आणि इंटरेस्ट किती झाला आहे त्यांचा 2 रुपीज 10,250. ओके, तर मग आता आपण मांडून घेऊया ते प्रिन्सिपल इक्वल्स टू P आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इथे टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100. Therefore P equals to total interest into 100 upon R into T is equals to the total interest आहे 10,250 into बघा इथे टोटल इंटरेस्ट आला आहे 10,250 इंटू 100. R आहे रेट ऑफ इंटरेस्ट 10 आणि टाईम आहे 5/2. तर इथे बघा आता इथे होईल 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजे इथे 5 इंटू 5 येणार आहे. मग ते असं येईल 10,250 इंटू 100 अपॉन 5 इंटू 5 इक्वल्स टू मग आता 5 इंटू 5 केल्यावर इथे 25 येणार आहे म्हणजे 12,250 इंटू 100. बघा इथे आता 5 5 जा 25 घेतला आहे. मग 25 1 जा 25 25 4 जा 100. मग इथे तर 10,250 इंटू 4. ओके, मग इथे आन्सर येणार आहे 41,000. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर लताबेन हॅड बॉरोड रुपीज 41,000 हे त्याचं फायनल आन्सर आहे. समजलं सर्वांना. बघा 5 नंबरचं एक्झाम्पल आहे फिल इन द ब्लँक इन द टेबल. आता हा टेबल दिला आहे, इथे काही ब्लँक स्पेस दिलेले आहेत, त्या आपल्याला काय करायचे आहेत एक्झाम्पल सॉल्व करून आणि त्या
ब्लँक जागा आहेत त्या फिल करायच्या आहेत. तर फर्स्टच्या आहे, आता सॉल्व कसं करायचं. फर्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी, प्रिन्सिपल अमाऊंट दिला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, टाईम दिलेला आहे. आपल्याला त्याचा इंटरेस्ट किती झाला आणि ती अमाऊंट किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मग बघा, पहिला आहे P इज इक्वल्स टू 4200, R इज इक्वल्स टू 7% आहे, T इज इक्वल्स टू 3 इयर्स येतात. आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि अमाऊंट इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके, आता सोल्युशनमध्ये घेऊया आपण. टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100. तर P आहे 4200, R आहे 7 आणि T आहे 3 अपॉन 100. तर हे 2 0 कट झाले, हे 2 0 कट झाले. 7 3 जा 21 इंटू 42 इंटू 21. ठीक आहे, मग इथे आन्सर येतं 882. हे काय आलं आपलं टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू 882. ओके, आता इथे येईल टोटल अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इक्वल्स टू 4200 प्लस 882. अमाऊंट आहे इक्वल्स टू, हे दोघांची प्लस केल्यावर 5082 रुपीज. ओके, पहिलं आलं आपलं, म्हणजे त्याचा रेट इंटरेस्ट किती येतो इथे 882 येतो. ओके, आणि त्याची जी अमाऊंट होते इंटरेस्ट त्याच्यात प्लस केल्यानंतर ती येते 5082. ठीक आहे, आता सेकंड बघूया त्याच पद्धतीने. आता इथे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली नाही आहे, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, R दिलेला आहे 6% रेट ऑफ इंटरेस्ट, टाईम दिला आहे 4 इयर, इंटरेस्ट दिला आहे 1200 अँड अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, सोल्युशन टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100. Therefore principal equals to interest into 100 upon R into T equals to, आता इंटरेस्ट किती दिला आपल्याला 1200 इंटू 100 अपॉन R इंटू T. R किती आहे आपला 6 आणि T किती आहे 4. ओके, मग इथे बघा 6 1 जा 6, 6 2 जा 12, हे 2 0 ॲज इट इज वरती आले. 4 1 जा 4, 4 2 जा 10, इथे 2 उरतात आणि 4 5 जा 20, म्हणजे इथे 200 इंटू 25 इक्वल्स टू, यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर इथे 5000 आन्सर येणार आहे. आता इथे टोटल अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इक्वल्स टू 5000 प्लस 1200. Therefore amount equals to 6200 रुपीज. ठीक आहे, समजलं. अमाऊंट येते 6200 आणि त्याचे प्रिन्सिपल अमाऊंट येते 5000. ओके, थर्ड आहे प्रिन्सिपल अमाऊंट आहे 8000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%,
टाईम दिलेला आहे, टाईम पण फाइंड आउट करायचा आपल्याला. इंटरेस्ट आहे 800 आणि अमाऊंट किती येईल ते काढायचं आहे. मग इथे देअर फॉर टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100. ठीक आहे. आपल्याला टाईम फाइंड आउट करायचा. देअर फॉर T इज इक्वल्स टू इंटरेस्ट इंटू 100 अपॉन P इंटू R इक्वल्स टू 800 इंटू 100 अपॉन 8000 इंटू 5. ओके. आता इथे बघा, आता हे 1 2 1 2 and 1 1. ओके. हे कॅन्सल होऊन जातील. मग इथे राहतं 80 1 जा 80 आणि 8 5 जा 40. ओके. मग इथे पण तेच होईल. 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि हा 0 इथे येईल. इथे आन्सर येतं. मग 41 जा 40 42 जा 80 येईल. म्हणून इथे आन्सर येतं आपलं 2. मग इथे टाईम इक्वल्स टू 2 इयर्स. समजलं सर्वांना? इथे 41 जा 40 42 जा 80 2 येतो. मग टाईम इक्वल्स टू 2 इयर्स हे आन्सर येतं. बघा इथे येईल टोटल अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इक्वल्स टू 8000 प्लस 800. Therefore amount equals to 8800 rupees. ओके. तर 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. P फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. R दिला आहे 5%. T पण फाइंड आउट करायचं आहे. इंटरेस्ट दिला आहे 6000 and amount equals to 18,000 rupees. ओके. ते सोल्युशन घेऊया. प्रिन्सिपल इक्वल्स टू टोटल अमाउंट मायनस इंटरेस्ट equals to 18,000 minus 6,000 is equals to 12,000 rupees. Total interest P into R into T upon 100. टोटल इंटरेस्ट किती आहे 6,000 आहे. मग इथे येईल equal to 6,000 equals to 12,000 into 5 into T upon 100. ओके. आता बघा हे दोघं मल्टिप्लाय होतील. इकडचं आहे इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल आणि हे न्यूमिरेटरला जातील आणि हे डिनॉमिनेटरला येतील. मग इथे येईल 6,000 इंटू 100 अपॉन 12,000 इंटू 5 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T. ओके. तर बघा इथे हे 1 2 3 कॅन्सल होतील आणि हा इथला 1 कॅन्सल होईल. इथले हे 2 कॅन्सल होतील. इथे 12 1 जा 12 12 5 जा 16. 5 इंटू 10 किती येतात इथे 50 आणि हा 5 ॲज इट इज येईल. मग इथे काय आन्सर येणार आहे 10 5 1 जा 5 5 10 जा 15. T इज इक्वल्स टू 10 हे आन्सर येणार आहे. मग इथे येईल तर फॉर प्रिन्सिपल इक्वल्स टू 12,000 rupees time T
इक्वल्स टू 10 years. ओके, समजलं. नेक्स्ट आहे 5th. पी फाइंड आउट करायचा आहे. आर दिलेला आहे 2.5 year, सॉरी 0.5%, म्हणजे ते 5/2 होतील. 2 2 जा 4, 4 + 1 5/2% इंटरेस्ट रेट येईल. टी इज इक्वल्स टू 5 year. इंटरेस्ट आहे 2400 रुपीज. ओके, अमाऊंट फाइंड आउट करायचे आहे. ओके, आता सोल्युशन घेऊया आपण. टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 इक्वल्स टू 2400 इक्वल्स टू पी इंटू 5 इंटू. बघा, आपल्याला आता पी फाइंड आउट करायचा. आपण पी इज इक्वल्स टू हा 24 जो आहे तो इकडे मल्टिप्लायला जाईल. 2400 इथे इंटू 100 इंटू 2, आणि हे जे न्यूमरेटरला आहेत ते डिनॉमिनेटरला येतील, कारण हा इकडे गेल्यामुळे 5 इंटू 5 होईल. बघा आता इथे काय, 5 इंटू 5 25. 2400 इंटू 100 इंटू 2 अपॉन 25. आता 25 1 जा 25, 25 4 जा 100. मग इथे येईल 2400 इंटू 4 इंटू 2. 4 इंटू 2 केल्यावर 8 इंटू 2400 इक्वल्स टू पी इक्वल्स टू, इथे अमाऊंट येते 19,200. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. ओके, मी ते देअरफॉर टोटल अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इक्वल्स टू 19,200 प्लस 2,400. जे प्लस केला इथे येतं 21,600. देन देअरफॉर प्रिन्सिपल इक्वल टू रुपीज 19,200. टोटल अमाऊंट इक्वल्स टू रुपीज 21,600. ओके, समजलं सर्वांना. बघा, हा जो आहे हा पूर्ण आपण टेबल सॉल्व केलेला आहे. आता फर्स्ट जो आहे त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आणि अमाऊंट, याची इंटरेस्ट आलेला आहे 882 आणि अमाऊंट आली आहे 5082. ओके, सेकंड आहे त्याच्यात आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे. प्रिन्सिपल अमाऊंट आलेली आहे 5000. बघा, सेकंडमध्ये प्रिन्सिपल आणि आपल्याला अमाऊंट काढायची होती. प्रिन्सिपल आले 5000, अमाऊंट आली 6200. ओके, थर्डमध्ये आहे इथे काढायचं होतं आपल्याला टाईम आणि अमाऊंट. आता थर्डमध्ये टाईम येतो इथे 2 year आणि अमाऊंट आहे इथे 8,800. बघा, फोर्थमध्ये इथे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट येते 12,000. ओके, इथे टाईम पिरियड येतो हा 10 year आणि फिफ्थमध्ये इथे आपली इथे प्रिन्सिपल अमाऊंट 19,200 आणि टोटल अमाऊंट येते 21,600. समजलं का मग सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.